श्रीमंत ऐका मॅडम नमस्कार. हा नमस्ते. ते तुमचा मेसेज आला पण मी मुद्दाम प्रदीपला बोलत भेटलो. हो हो नाही बरं झालं ते. मी पण परत काय ते परत इतकं आपण तुम्ही धाडस केलंय ते माझ्या डोक्यात म्हणाले आता एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप चालेल तू गाडी आणली नाही तो येईल तुमच्याकडे. बर 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 ठीक आहे चालेल. तिथनं काय करा आत्ताच थोडीशी सोय करतो मी. त्याचं मोठं काम म्हणजे त्या कुकरमध्ये थोडीशी सोय करतो. बर चालेल. कुकर म्हणजे शेजारीच आहे. बर 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 नाही काय हरकत नाही. तुमचं हे बँकेचं होईपर्यंत कुठल्या प्रकारचं बँकेच्या माझ्या डोक्यात काय ते मी तुम्हाला सांगतो. हा काय बँक इन्शुरन्स नावाचा एक प्रकार त्याच्यात कसं असतं या बँकेच्या 300-350 शाखा आहेत. ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथं बसायची परवानगी देणार आणि धरून झाला की सातारच्या एका ब्रांच मध्ये 5 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला. तुला 17% पैसे आम्हाला बँकेला मिळणार. मग तिथं आम्ही काय करणार होतो ती इन्शुरन्स कंपनी जी कोणी येईल टेंडर होईल पण आम्ही पैसे करणार की हे आमचे 50 घ्या असा एक विषय. पण तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल हे तुमचं जोड तुमची सोयच होईल ना जवळच्या जवळ तुमच्या. बरोबर पण त्यामध्ये असं आहे की आता मी मध्यंतरी एक ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता. प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं तर ह्याची माणसं येऊन तिथे सांगून गेली की तुम्ही त्या बाईला आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसतं व्यावसायिक मॅडम लोक जे असतात त्यामुळे आणि मी कधी भाऊला बोलले होते की मला सातारा नको मी सातारचं घर कुठेही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले नाही या सगळ्या प्रकारात. म्हणजे तो असं म्हणतात ना करायला गेलो गणपतीन झाला मारुती तसं झालं. एकतर ते सगळे डॉक्टर्स वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या सगळं म्हणजे इन्कम सोर्स सगळं पूर्ण थंडावला. काय त्याच्या आधी व्यवसाय काय करत होतो ह्या केंद्रशासनाच्या ज्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत त्या मी रन करायच्या. आता जवळजवळ 9-10 वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता. आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक 70 ते 80,000 रुपये मला त्यात मिळायचे. अशा वर्षाच्या 10-12 बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता आणि आता कसं झालं त्यात माझी मोनोपॉली झालेली की मी चांगलं काम करते. तुम्हाला कोण म्हणतं करून अहो मी तेच प्रदीपला बोलले की आमचं कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई सातारचं कला वाणिज्य ते ह्या जयकुमारने गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली. हॅलो नाही तुमचं चालून द्या माझा माईक. मॅडम नमस्कार. हा नमस्ते. नाही परत नका लावू जिथपर्यंत आलो तिथपर्यंत लावू. दुसरी. हॅलो चला म्हणजे एक मिनिट बोला. चला पत्रिका असल्या तर लवकर द्या. चला परत तारीख एवढ्यात मिळणार नाही मला वेळ नाही मी आज 2 दिवसांनी परत तारीख. हॅलो हॅलो मोहिते बोलतो मी सातारावरून. मी आता घारगे काकांच्याकडे जाऊन आले तर ते म्हणलं तू फोन कर मी त्यांना बोललोय म्हणून. तर मग आम्ही दोघं मिळून करू ना तुम्हाला काय पाहिजे फलटणला येऊन भेटून जाऊ का मी म्हणजे मला तुम्हाला डिटेल सांगता येईल. आधीच लक्ष असते मला ना ते कॉलेजला ती स्कीम एक रन करायची आणि त्यामध्ये मला चांगले मिळतील. आमच्या कॉलेजवरती आमचंच कॉलेज आहे ना राजा श्रीपती त्यावरती रन करायची आहे कारण ते प्रायव्हेट कॉलेज काहीतरी. हो हो त्यांना काय मी सांगू शकतो हो ना पण सांगेन मी पण ते थोडं अवघड होईल. ते सगळं आधी करायला बघतो कसं सांगायला.
हो नाही ते आहे माझ्या कानावरती आणि त्यांच्यावरून फक्त काय मान्यताच मिळेल, पण बाकीचं सेटअप वगैरे लावायला किंवा गव्हर्नमेंटला जे पाठवायचं जे आहेत पैसे वगैरे, तर तो सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणून मी काकांच्याकडे पण गेले होते, धागे काकांच्याकडे. बोलले मला की मदत आम्ही करू, स्कीम तर चालू करा कुठं. हा मग तेच ना. हो ना, पण हे सुरुवातीला हे का जर गव्हर्नमेंटचं वगैरे सगळं पाठवलं ना तर माझं स्वतः 1 महिना 1.5 महिन्यात काम सुरू होईल. बसून आहे मी अक्षरशः. म्हणजे तुम्हाला पहिल्याने पैसेच पाहिजे. हा हा मग करतो करतो. आणि किती दिवस लागतील? म्हणजे माझं ना तुम्हाला मी खरं सांगते, कागद तयार करून ठेव, माहिती आहे मला. जयकुमार गोरेचा कसा कार्यक्रम लावला होता बघा मास्टर माइंडने. काळजी करू, आम्ही करू, घाबरू नका एवढं. नाही नाही नाही, तुम्ही दोघं असल्यावर मी नाही घाबरत. आम्ही दोघं खरं की तुमचं तिथं कुपरमध्ये व्हायलाच पाहिजे. नाही ना झालं. आणि मी एका जॉबवरती कोणाचं तरी झालं ना मला. नाही झालं, त्याचंही नाही झालं, कुणाचंच नाही. त्यामुळे तर खूप प्रॉब्लेम. आणि ही स्कीम तो ENTC झालेला आहे, डिप्लोमा झाला त्याचा सातारा पॉलिटेक्निकला. त्याला भेटायला पाठवता का मला? हो पाठवते. मी या आठवड्यात नाही, 2 दिवस 12ला बघा मी कुठे 12 तारखेला का? बर चालेल, पाठवते. त्याचंही कुठंतरी झालं ना तर बरं होईल. म्हणजे सगळे देवराज मोहिते. कुठं आहे तुमचं? नाही भागचाच आहे, भावाचा मुलगा. बस ठीक आहे. ओके. मग आता मी घाडगे काकांना काय सांगू? ते म्हटलेत बोलणं मला फोन कर. मला झालंय बोलणं, करून सांगा का करायचं म्हणून एवढं सांगितलं, एवढं काय नव्हतं. बर चालेल, ठीक आहे. मी तुमची खूप आभारी आहे. आवाज कोणाचा आहे? मी तर ओळखत नाही आवाज. हा आवाज मला ओळखायला आला नाही. पत्रकार बंधूंना आवाज ओळखायला आला का? मास्टर माइंड महिलांच्या मार्फत कसं कार्यक्रम करतोय? ताई तुम्हाला ओळखायला आला का? आवाज कोणाचा आहे हा? अरे का जोरात बोला, मी स्टेजवर ऐकाय ना मला. रामभाऊ आगे चलो. आता मी म्हणत नाही बरं का, सुषमा ताई सांगणार आहेत आपल्याला की हे आरोप आणि हे डॉक्युमेंट हे सगळं कोण पुरवतंय. मी नाही सांगणार. चलो. शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिये किती आहेत. अरे काय तुम्ही कॉपीराईट करता? काय भीती आहे या माणसाला? कुणाची भीती आहे? कोणाचं आहे ना? मी नाही सांगत आहे. ताई जरा सांगा, कोण करते फलटणची बदनामी? मागणं आवाज आला पाहिजे. हा समोर उभा असणारा 500 रुपये पेट्रोलचा चोर कुणी निर्माण केला? हे सुषमाताई आहेत. सुषमाताई, आम्हाला तुम्हाला तुमच्याबद्दल काय बोलायचं नाहीये, पण दुर्दैवाने तुमच्या मोबाईल मधून जे काय फलटणकरांना दिसायचं होतं ते दिसलेलं आहे. आगे चलो. आणि सगळी शस्त्र दर दसऱ्याला पुजणार आहे. एक सुद्धा शस्त्र बेकायदेशीर नाहीये, ताई काळजी करू नका. सगळ्यांची माझ्याकडे स्पेशल लायसन्स आहे. रणजित निंबाळकर जुनी शस्त्र बाकी शस्त्र करण्याकरता विशेष लायसन्स धारण करतोय, त्यामुळे जास्त शस्त्र बाळगण्याची माझ्याकडे परवानगी आहे. परत क्लिप लावा. वन्स मोर म्हणतो.